नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नर्सिंग नोट्समध्ये आपले स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत भाजण्याच्या प्रकारामधील फरक, म्हणजेच डिफरन्स बिटवीन टाईप ऑफ बर्न्स. तर चला बघूया पहिली डिग्री बर्न आणि थर्ड डिग्री बर्नमधील पॉईंट्स. तर पहिला पॉईंट आहे, प्रथम डिग्री भाजण्याचे ठिकाण फक्त कमीत कमी नुकसान होते. म्हणजे प्रथम डिग्रीमध्ये जे बर्न झालेलं असतं, भाजलेलं असतं, ते कमीत कमी भाजलेलं असतं. आणि थर्ड डिग्री बर्नमध्ये गंभीर भाजले जाते. थर्ड डिग्री बर्नमध्ये गंभीर भाजले जाते. तर दुसरा पॉईंट आहे, यामध्ये त्वचेच्या फक्त वरचा थर भाजतो आणि थर्ड डिग्रीमध्ये त्वचेची पोकळी म्हणजे आतील थराला खूप इजा पोचलेली असते. आणि तिसरा पॉईंट आहे, यामध्ये तो भाग लाल होतो आणि थर्ड डिग्रीमध्ये त्वचेचा रंग चॉकलेटी किंवा पांढरा होतो आणि त्वचाही जाड दिसते. तर चौथा पॉईंट आहे, बाह्य त्वचा भाजल्यामुळे खूप वेदना होतात, कारण नर्व्स अजूनही अखंड असतात, म्हणजे नसा ह्या अखंड असतात, त्यामुळे बाहेर भाजल्यामुळे पण खूप वेदना होतात. त्यानंतर आहे, यामध्ये वेदना नसते, कारण भाजल्यामुळे त्वचेतील नसा नष्ट झालेल्या असतात. तर जास्त भाजले गेल्यामुळे त्यातील वेदना नष्ट झालेल्या असतात, मृत पावलेले असतात. फर्स्ट डिग्रीचा पाचवा पॉईंट आहे, इथे कमी सूज येते आणि फोड येत नाहीत. कमी भाजल्यामुळे फोड पण येत नाहीत आणि सूजही कमी प्रमाणात असते. तर थर्ड डिग्रीमध्ये काय होतं, फोड येत नाहीत. तिथली त्वचा ही चिघळल्यासारखी झालेली असते, तर फोड आलेली नसते. जास्त भाजल्यामुळे चिघळल्यासारखी झालेली असते. बघूया नेक्स्ट पॉईंट्स. कमी कालांतरात कोणताही डाग न ठेवता भाजलेला भाग बरा होतो, म्हणजे रिकव्हरी व्हायला ह्याला वेळ लागत नाही. कमी वेळेमध्ये त्याची रिकव्हरी होते. तर या उलट थर्ड डिग्री बर्नमध्ये तो बरा होण्यासाठी खूप काळ लागतो. जखम जास्त असते, त्याच्यामुळे वेळही जास्त लागतो. सातवा पॉईंट आहे, फर्स्ट डिग्री बर्नवर घरगुती उपचार करता येतात. तर थर्ड डिग्री बर्नमध्ये घरगुती उपचार करणे कठीण असते. यासाठी वैद्यकीय मदत घेणे आवश्यक आहे. जास्त जखम असल्यामुळे घरगुती उपाय न करता वैद्यकीय मदत घेणे आवश्यक असते. नेक्स्ट पॉईंट आहे, यामध्ये पाणी काळं होणे आवश्यक नसते. म्हणजे पाणी जे साठून राहिलेलं असतं, वॉटर कंटेंट त्याच्यामध्ये असतं ते. नंतर थर्ड डिग्रीमध्ये या पाणी कंटेंट म्हणजे वॉटर कंटेंट कमी झालेला असतो. नेक्स्ट पॉईंट आहे, यामध्ये त्वचेची ऊर्जा नष्ट होत नाही. तर थर्ड डिग्रीमध्ये काय होतं, तर त्वचेची ऊर्जाही नष्ट झालेली असते. आणि 10वा पॉईंट बघूया, यामध्ये औषध उपचार वापरल्यामुळे विपरीत परिणाम होत नाही. तर थर्ड डिग्रीमधला शेवटचा पॉईंट, यामध्ये पेशी पूर्णपणे नष्ट झालेल्या असल्याने नवीन त्वचा निर्माण करावी लागते. म्हणजेच काय, तर पुढील संसर्गावर त्वरित प्रतिसाद देण्यासाठी ही क्षमता उपयुक्त नसते. तर पुढचा पॉईंट बघूयात. 5वा पॉईंट, यामुळे होणारा रोगप्रतिकारक प्रतिसाद प्रभावी आणि उच्च तीव्रतेचा असतो. तर पॅसिव्हमधील यामुळे होणारा रोगप्रतिकार प्रतिसाद कमी प्रभावी आणि तात्पुरता असतो. तर पुढचा पॉईंट आहे, ही नैसर्गिकरित्या म्हणजे संसर्गातून किंवा कृत्रिमरित्या लसीकरणातून प्राप्त होते. पॅसिव्हमध्ये ही नैसर्गिकरित्या आईकडून किंवा कृत्रिमरित्या अँटीबॉडीजच्या इंजेक्शनामधून प्राप्त होते. तर 7वा पॉईंट बघूयात. शरीराला स्वतःचे अँटीबॉडीज तयार करावे लागतात, ज्यामुळे रोगप्रतिकारक यंत्रणा उत्तेजित होते. तर पॅसिव्हमध्ये शरीराला अँटीबॉडी तयार करण्याची गरज नसते, ते थेट शरीरात घेतले जातात. नेक्स्ट पॉईंट आहे 9वा, याचा वापर दीर्घकालीन संरक्षणाकरता आणि भविष्यातील संसर्गापासून बचाव करण्यासाठी होतो. तर पॅसिव्ह इम्युनिटीमध्ये याचा वापर त्वरित संरक्षण आणि विषबाधा किंवा तीव्र संसर्ग झाल्यावर उपचार करण्याकरता केला जातो. तर 10वा पॉईंट आहे, या क्षमतेत अँटीजन शरीरात प्रवेश करतात. तर पॅसिव्हमध्ये या क्षमतेत थेट अँटीबॉडीज शरीरात प्रवेश करतात.